हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण पारंपरिक पद्धतीने आळूच्या पानांची पातळ भाजी किंवा आळूचं फदफदं बनवणार आहोत। आळूची ही पातळ भाजी खूपच चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा असते, घशात अजिबात खवखवत नाही। चला तर मग ही भाजी कशी बनवली ते पाहूयात। परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि बाजूलाच बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन आणि अशाच पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून कैचीच्या साहाय्याने अशी बारीक कट करून घेतलेली आहे। कढईमध्ये थोड्याशा पाण्यामध्ये ही आळूची पानं आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायची आहेत, शिजवून घ्यायची आहेत। आळूची पानं व्यवस्थित शिजलेली आहेत। मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये 2 चमचे बेसन घालून फिरवून घ्यायचं आहे। कढईत तेल तापलं की त्यामध्ये सुरुवातीला राई आणि जिरं घालायचं आहे, थोडासा कढीपत्ता घालायचा, 2 सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या, थोडासा हिंगसुद्धा घालायचा आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा कट करून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा। कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतल्यानंतर यातल्या ज्या 2 लाल मिरच्या आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत। हा कांदा चांगला परतल्यानंतरच त्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसणाचं वाटण घालून घ्यायचं आहे। मी 2 ते 3च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि आलं। ही भाजी जास्त तिखट करायची नाही। वाटण चांगलं परतल्यानंतर यामध्ये गरजेनुसार लाल तिखट, गोडा मसाला, धनेपूड आणि अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे ती घालून घ्यायची। प्रत्येकी अर्धा चमचा घेतलेला आहे, फक्त हळद कमी घ्यायची आहे। आणि हे काश्मीरी रंगाचं लाल तिखट आहे, त्यामुळे भाजी जास्त तिखट होणार नाही। आता यामध्ये कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। हवं तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, 2 ते 3 चमचे, म्हणजे मसाला न करपता व्यवस्थित परतला जाईल। थोडंसंच पाणी घालायचं आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे। गॅस थोडा मंद करायचा। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये भिजवलेली डाळ आणि भिजवलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। दोन्ही मिळून एक छोटी वाटी घेतलेला आहे। भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेली डाळ भाजीमध्ये खूप छान लागते, आवर्जून घालायची, खूप छान भाजी होते। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। थोडा वेळ असंच परतून घ्यायचा आहे। गॅस कमी ठेवूनच मसाला परतायचा आहे, मोठा करायचा नाही। आता यामध्ये बारीक केलेला आळू घालायचा आहे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, चांगला परतून घ्यायचा आहे 1 ते 2 मिनिट। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। आपल्याला ही भाजी खूप पातळ नाही करायची आणि खूप घट्टही ठेवायची नाही। अजून थोडंसं पाणी यामध्ये घालून घेऊयात, म्हणजे भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत व्यवस्थित खाता आली पाहिजे। आता या भाजीला उकळी फुटू द्यायची आहे। उकळी फुटली की त्यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे। छान आंबट, गोड, तिखट चव येते भाजीला। पानं खाजरी असली तर घशात खवखवत पण नाही। जर चिंच आणि गूळ एकत्रित घातला तर हे पानं खाजत नाही, तरी पण आंबट गोड ही भाजी खूप छान लागते, म्हणून मी ते घातलेलं आहे। भाजीला चांगली उकळी फुटली की मंद गॅसवर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे पुन्हा शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता भाजीचा रंग थोडा डार्क झालेला आहे। झाकण न ठेवता तशी शिजवली तर थोडा हिरवा राहील, परंतु झाकण ठेवल्यामुळे आतल्या आत भाजीला छान चव येते।
आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर भाजीला अजून छान दाटसरपणा येतो, कारण आपण त्यामध्ये 2 चमचे बेसन घातलेलं आहे. गॅस बंद केल्यानंतर भाजी छान आळली जाते, दाट होते. तुम्ही बघू शकता आपली आळूच्या पानांची पातळ भाजी किंवा आळूचं फदफदं तयार झालेलं आहे. आंबट गोड तिखट चवीचं आळूचं फदफदं किंवा आळूची भाजी भाकरी चपातीसोबत खूप छान लागते. फक्त भातावर सुद्धा घेऊन तुम्ही खाऊ शकता, छानच लागतं. तुम्हाला आजची आळूच्या पानांची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.